बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर गावागावातील बातम्या जाणून घेऊयात गाव तिथे माझामधून। नंदुरबारमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। यावेळी कापसाला 6000 रुपये भाव द्यावा यासाठी बैलगाडी आंदोलन करणारे गिरीश महाजन राज्यात आज मंत्री आहेत। मात्र त्यांचं सरकार कापसाला 6000 रुपये भाव देत नसल्यानं पत्रकारांच्या प्रश्नावर महाजन यांची गोची झाली। मी एकटा म्हणजे सरकार नाही, कापसाला प्रति क्विंटल 6000 भाव द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असं बोलून त्यांनी हमी भावाचा विषय संपवला। नागपूरमधील बलात्कार पीडितेची व्याख्या एबीपी माझानं दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय। आधी तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी आता बलात्कार पीडितेला अश्लील कॉल करणाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। एवढंच नाही तर आरोपींच्या शोधासाठी अटक वॉरंटही काढण्यात आलंय। जे प्रकरण नागपूर पोलिसांना आधी दखलपात्र वाटत होतं तेच प्रकरण माझाच्या बातमीनंतर सोनगाव पोलिसांना गंभीर वाटू लागलं। पोलिसांनी पीडित तरुणीला बोलावून त्यांची तक्रार दाखल करून घेतली। त्यामुळे आतापर्यंत नागपूरचे पोलीस आपली जबाबदारी झटकत होते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कोपर्डी खटल्यातून नितीन भेलुमे याला वगळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 7 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आरोपीच्या जामीन अर्जावर देखील पुढील सुनावणीत पोलीस आपलं म्हणणं मांडणार आहेत। कोपर्डीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींपैकी नितीन भेलुमे हा एक आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या लाख इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शालेय पोषण आहारामध्ये आळ्या निघाल्यात। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भातामध्ये मेलेल्या आळ्या आढळून आल्या। विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितलं आणि तांदळाच्या गोणीतही जिवंत आळ्या सापडल्यानं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले। सिरोंच्या पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान विना क्रमांकाच्या 17 दुचाकी जप्त केल्यात। टोळीचा पर्दाफाश झाला। या प्रकरणी सतीश राऊत, शबीक शेख, मधुकर तुळसागिरी या तिघांना अटक करण्यात आली आहे। या टोळीनं गडचिरोली शहरातून चोरलेल्या दुचाकी सिरोंच्यात विकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। गोंदियात सागवान झाडांच्या तस्करी करणाऱ्या 5 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलाय। सर्व आरोपी जुनेवानी आणि निमगाव वनपरिक्षेत्रात सागवान वृक्षांची कत्तल करत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती। वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना रंगेहात पकडलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 2 जण वन्य प्राण्यांच्या हत्येतले आरोपी आहेत। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला तर सत्ताधारी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलाय। या पक्षप्रवेशामुळे निवडणुकीचं चित्र पालटण्याची शक्यता आहे। 2011च्या निवडणुकीमध्ये युवा शक्ती संघटनेनं पालिकेवर एकतर्फी विजय मिळवला होता। मात्र 5 वर्षांचा कार्यकाळ संपताच युवा शक्ती संघटनेत फूट पडल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। विदर्भातील नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना आपली शक्ती आजमावणार आहे। मुख्यत्वे अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये प्रहार संघटना आपले उमेदवार उभे करणार आहे। या तिन्ही जिल्ह्यातल्या 8 ते 9 नगरपालिकांमध्ये प्रहार संघटना निवडणूक लढवेल। दरम्यान प्रहार संघटनेनं आपले उमेदवार उभे करायचा निर्णय घेतल्यानं इतर राजकीय पक्षांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे। परभणी बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे। 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे। यात सहकारी संस्थांच्या 11, ग्रामपंचायतींचे 4 मतदारसंघ, 2 व्यापारी मतदारसंघ तर हमाल एका माथाडी जागेसाठी ही निवडणूक होणार आहे। या जागांसाठी अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। 11 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीचा निकाल 12 तारखेला लागेल। मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानं पालिकेच्या तिजोरीमध्ये भर 14 लाख रुपयांची पडली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच प्रमाणपत्र, करारनामे, थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असतं। त्यामुळे आतापर्यंत थकबाकी असलेल्या पाणीपट्टीचे 5 लाख, घरपट्टीतून 6 लाख आणि नगरपालिका गाळे भाड्यातून 14 लाख रुपये थकबाकी गोळा झाली आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निमित्तानं पालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे। पंढरपूर महापालिकेत गेल्या 2 दिवसांमध्ये 30 लाखांची थकीत रक्कम जमा झाली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये हा आकडा 50 लाखांचा टप्पा पार करेल असा विश्वास कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होतोय। त्यामुळे एरवी कर वसुलीसाठी दारोदार फिरणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सध्या नोटा मोजायलाही वेळ पुरेसा पडत नाहीये।
चंद्रपूर महानगरपालिकेनं मालमत्ता करामध्ये केलेल्या दरवाढी विरोधात आम आदमी पक्षातर्फे मालमत्ता कराच्या देयकांची होळी करण्यात आली। 2012 मध्ये अस्तित्वात आलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेनं 4 वर्षात दुसऱ्यांदा मालमत्ता करामध्ये वाढ केली आहे आणि या विरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। या विरोधात आम आदमी पक्षानं गेल्या काही दिवसांपासून साखळी उपोषण सुद्धा सुरू केलं। या आंदोलनामध्ये देयकांची होळी करण्यात आली। पंढरपूरच्या टाकळीमधल्या वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वी वायरमन अमोल बर्डे यांना वीज तोडल्याच्या रागातून लोकांनी मारहाण केली होती। त्याचा निषेध म्हणून वीज कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन केलं। पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला। दरम्यान वायरमनला मारहाण करणाऱ्यांविरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबारमध्ये आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसवण्यात आलाय। गेल्या अनेक वर्षांपासून बिरसा मुंडा यांची प्रतिमा किंवा पुतळा व्हावा अशी मागणी जिल्ह्यातले आदिवासी बांधव करत होते। अखेर त्याला मुहूर्त मिळाला। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेतर्फे अंधांसाठी खास दिवाळीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिवसेनेतर्फे महिलांना साडी, पुरुषांना मिठाई आणि फराळाचं वाटप करण्यात आलं। अंधांना दिवाळी अनुभवता यावी यासाठी शिवसेनेतर्फे दरवर्षी ही दिवाळी अनुभव आयोजित केली जाते। दिवाळीच्या निमित्तानं अनोखी भेट मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही बघण्यासारखा होता। गोंदिया जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी पोलीस दलाकडून एक खास शिबिराचं आयोजन करण्यात आलं। अतिदुर्गम भागातल्या ककोडी गावामधल्या विद्यार्थ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जावं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावं याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। खुद्द पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। बेळगावातील कोगनळीच्या बिरदेव यात्रेमध्ये दुचाकीसोबत म्हशींच्या शर्यतीचं आयोजनही करण्यात येतं। दुचाकीवरून पुढे गेलेला मालक आपल्या म्हशीला आवाज द्यायचा आणि आपल्या मालकाची हाक ऐकून ती म्हैस दुचाकी मागे वेगानं धावायची। कोल्हापूरच्या मोहित मोरे यांच्या म्हशीनं 2 मिनिटं 31 सेकंदात अंतर कापून प्रथम क्रमांक मिळवला। 7,000 रुपये रोख आणि ढाल देऊन विजेत्याला यावेळी गौरवण्यात आला। द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावमध्ये वाईन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 दिवस चाललेल्या वाईन फेस्टिवलमध्ये कर्नाटकसह महाराष्ट्रातल्या 12 वाईन कंपन्या सहभागी झाल्या होत्या। तसंच 150हून अधिक प्रकारच्या वाईन्स या फेस्टिवलमध्ये मांडण्यात आल्या होत्या। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाणी लागणाऱ्या ऊसापेक्षा द्राक्षांची लागवड करावी असं आवाहन या फेस्टिवलच्या निमित्तानं करण्यात आलं। आणि गावगावच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा एबीपी माझा।